नमस्कार मंडळी. धनु राशी उद्या मंगळवार तुमच्यासाठी साधा दिवस नाहीये. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला तर तुमचं नुकसान होऊ शकतं, जे तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. कारण उद्या ग्रहाची अशी स्थिती आहे जी दर काही महिन्यांनीच तयार होते. धनु राशी, तुम्हाला वाईट वाटत असेल की हा साधा मंगळवार आहे, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. हो, पण सत्य काहीतरी वेगळंच असणार हे पण तुम्ही नक्की जाणून घ्यायचं. उद्या तुमच्या आयुष्यात अशा 3 घटना घडू शकतात ज्या तुमचं संपूर्ण दिवस बदलू शकतं. पहिली गोष्ट, अचानक असा वाद होऊ शकतो जिथे तुमची काही चूक नसताना तुम्हाला दोषी दिला जाईल. दुसरी गोष्ट, पैशाशी संबंधित एक जो तुम्ही घाईत घेतला तो नुकसान करू शकतो. आणि तिसरी गोष्ट, जी सर्वात धोकादायक आहे, तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात. हो, ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुम्हाला दुखवू शकते. आता तुम्ही विचार करत असाल, हे माझ्यासोबत का होणार? कारण उद्या ग्रहाची अशी स्थिती आहे जी तुमच्या शरीरावर थेट परिणाम करते. जर तुम्ही सावध राहिला नाही तर छोट्या चुका मोठं नुकसान करू शकतात. पण थांबा, घाबरायची गरज नाही. कारण ह्या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणत्या चुका उपाय केल्याने संकट संपूर्णपणे टळू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढचा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला जाणून घेण्याच्या गोष्टी, तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहात आणि त्याच्यापासून सावध राहणार आहात. धनु राशी, मी तुम्हाला एक खरी घटना सांगते. ही गोष्ट आहे अमोल नावाच्या व्यक्तीची, ज्याची राशी सुद्धा धनु होती. मागच्या महिन्यात अगदी असेच एक मंगळवारी अमोलचा दिवस खूप नॉर्मल सुरू झाला. तो सकाळी उठला, सगळं ठीक होतं, काही वेळ लागला नव्हतं, पण त्याला काय वाटत होतं वेगळं. पण त्याला माहीत नव्हतं की हा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा ठरणार आहे, घातक. दुपारी त्याला एक जवळच्या मित्राचा फोन आला. त्या मित्राने त्याला एक ऑफर दिली ज्याच्यावर विश्वास ठेवणं खूप सोपं होतं. फक्त थोडे पैसे कर, तुला मी देतो. अमोलने विचार केला, हा माझा जवळचा माणूस आहे, मला फसवेल. त्याने घाईत दिले आणि पैसे घेतले आणि काही तासांनी त्या मित्राचा फोन बंद. अमोलला कळलं की त्याच्यासोबत विश्वासघात झाला आहे. तो पूर्णपणे तुटला, कारण त्याने फक्त पैसे नाही, विश्वास गमावला होता. आता तुम्ही विचार करा, जर तुमच्यासोबत असं झालं तर तुम्ही काय कराल? धनु राशी, उद्या तुमच्यासोबत असंच काही होऊ शकतं. कारण ग्रहाची स्थिती तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला भाग पाडू शकते. अमोलने फक्त एक चूक केली, त्याने सावधगिरी बाळगली नाही. पण तुम्ही ही चूक टाळू शकता, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे त्या 3 मोठ्या चुका की ज्या तुम्ही उद्या टाळल्या नाही तर नुकसान निश्चित आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. नमस्कार मंडळी, स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर चला तर आपण जाणून घेऊ धनु राशीबद्दल. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं काय होतंय? तर त्यामागे कारण आहे ग्रहाची स्थानाची स्थिती. उद्या मंगळवार आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव खूप वाढलेला आहे. मंगळ म्हणजे ऊर्जा, पण जेव्हा ही ऊर्जा जास्त होते तेव्हा ती राग, घाईती, चुकीचे निर्णय घ्यायला लावते. आणि त्याच वेळी चंद्राचा प्रभाव तुमच्या मनावर पडतो. चंद्र म्हणजे भावना, म्हणजेच मन आणि निर्णय दोन्ही होऊ शकतात. मंगळचंद्र याचा हा संगम तुम्हाला असा निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो जो नंतर पश्चाताप देईल. उद्या तुम्ही रागात बोलू शकता, घाईत पैसे खर्च करू शकता किंवा कोणावरही पटकन विश्वास ठेवू शकता. आणि हेच 3 गोष्टी तुमचं नुकसान करू शकतात. हे पहिल्यांदाच होत नाहीये. अशा ग्रहस्थितीत अनेक लोकांनी चुकीचे निर्णय घेतले आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की तुमचं काही वाईट होणार आहे. जर तुम्ही जागरूक राहिला तर तुम्ही सगळं टाळू शकता. धनु राशी, उद्या तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, घाई करू नका. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे त्या मोठ्या चुका आणि ज्या ते तुम्ही उद्या नाही केल्या पाहिजे, तर नुकसान थांबवणं खूप कठीण होईल. हा भाग मिस करू नका, कारण पुढचा भाग तुमचं नुकसान वाचवू शकतो. धनु राशी, आता सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. उद्या तुम्ही फक्त 3 चुका टाळा तर तुमचं मोठं नुकसान टळू शकतं. नंबर 1, घाईत निर्णय. पहिली चूक, घाईत निर्णय घेणं. उद्या तुमच्या समोर अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला लगेच
द्यावं लागेल. पण लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा ठरतो. तुम्ही विचार करता का हो, नंतर पश्चाताप निश्चित आहे. चूक नंबर 2, कोणावर हे डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. उद्या कोणीतरी तुम्हाला गोड बोलून पटवेल, तुमचा विश्वास जिंकेल, पण प्रत्येक हसणारा चेहरा खरा नसतो. जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर नुकसान टाळणं कठीण आहे. चूक नंबर 3, पैशामध्ये रिस्क. तिसरी आणि सर्वात धोकादायक चूक, पैशामध्ये रिस्क घेणं. उद्या तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला, ती दिसेल ती खूप ॲक्टिव्ह वाटेल, पण ती खरंच खूप भयानक असू शकते. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर पैसे अडकू शकतात. धनुराशी, या 3 चुका घाईत निर्णय घेतला तर पैशामध्ये रिस्क जर तुम्ही केल्या तर नुकसान निश्चित होईल. मी पुन्हा सांगते, हा साधा दिवस नाहीये. उद्या थोडं थांबा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. जर तुम्हाला हे सगळं पूर्णपणे टाळायचं असेल तर पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो तुमचं येणारं संकट टळू शकतं. जर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी गोष्ट नक्की करा. हा संदेश तुमच्यासाठीच आहे. मी आधीच सांगितलं, उद्या साधा दिवस नाहीये. अनेक लोक याला हलकं घेतात आणि नंतर मोठं नुकसान सहन करतात. एक छोटा निर्णय आणि त्याच्या निर्णयामुळे तुमचं नुकसान होत असेल तर तो टाळा, असं मी म्हणते. जर तुम्ही आधीच सावध झाला असता तर धनुराशी, तुम्ही अजून खूप घेत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात, कारण वेळ खूप कमी आहे. उद्या हा प्रभाव सुरू होणार आहे आणि एखादा तुम्ही चूक केली तर ती सुधारायला उशीर होऊ शकते. थांबा, घाबरू नका, कारण अजून वेळ गेली नाही. तुम्ही सगळे टाळू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहणं खूप गरजेचं आहे, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे एक असा सोपा उपाय जो अनेक लोकांनी करून त्यांचं नुकसान टाळलं आहे. म्हणून हा व्हिडिओ इथे सोडू नका, कारण पुढचे काही मिनिट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल आहे तर एक लाईक करून ठेवा, कारण त्यामुळे आम्हाला कळतं की तुम्हाला अशा प्रकारची माहिती हवी आहे. आता लक्ष देऊन ऐका, कारण यापुढे येणार आहे उपाय तुमचं येणारं संकट पूर्णपणे बदलू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उपाय. घाबरू नका, कारण प्रत्येक समस्याचा उपाय असतो आणि उद्या संकट ही तुम्ही टाळू शकता. उद्या सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने अंघोळ करा आणि शांत मनाने ओम हनुमते नमः असा मंत्र 21 वेळा म्हणा. हा मंत्र तुमच्या मनाला स्थिर करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. दुसरा उपाय, एखादा गरजू व्यक्तीला पाणी किंवा अन्न दान करा. दान केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होतो. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, काही गोष्टी टाळा. वाद टाळा, घाईत निर्णय टाळा, मोठे आर्थिक व्यवहार टाळा. हा एक दिवस जर तुम्ही शांत राहिला तर मोठं संकट सहज टळू शकतं. उद्या तुम्हाला काही मोठं करायचं नाही, फक्त चुका टाळायच्या आहेत. अनेक लोकांचे हे छोटे उपाय करून त्यांचं येणारं नुकसान टाळलं आहे. देव संकेत देतो, पण त्यावर विश्वास ठेवणं आपल्या हातात असतं. म्हणून उद्या शांत राहा, विचार करा, बोला आणि घाईत निर्णय करू नका. घाई करू नका हे लक्षात ठेवा. जर तुम्ही हा उपाय मनापासून केला तर येणारं संकट नक्की टळू शकतं. तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहिला याचा अर्थ एकच, हा संदेश तुमच्यासाठीच होता. जीवनात काही वेळा लहान चुका मोठ्या चुका नुकसान करून होतात आणि काही वेळा एक छोटी सावधगिरी आपल्याला वाचवते. तुमच्यासाठी साधा दिवस, जर तुम्ही सावध राहिला तर सगळं ठीक होईल, पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर नुकसान टाळणं कठीण होऊ शकतं. देव नेहमी संकेत देतो आणि कदाचित ह्या व्हिडिओमध्ये एक संकेत आहे. जो इथपर्यंत पाहत असाल तर कमेंटमध्ये जय हनुमान की जय हो असं लिहिला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा ज्याची राशी धनु आहे, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं मोठं नुकसान वाचू शकतं. आणि तुम्हाला अशाच माहिती मिळायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. धनुराशी, उद्या सावध राहा आणि घाबरू नका. तर माझा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे. स्वस्त खा आणि मस्त राहा. अशाच नवीन धार्मिक व्हिडिओला दुसऱ्या भेट देण्यासाठी आपल्या चॅनलला असंच बनवून राहावा.
आणि सर्वांना नमस्कार. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन मी करत आहे. तर सर्वांना बाय बाय.